तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपलं चॅनलचं नाव आहे क्यू विथ ABC, अर्थात मी आहे अशोक बाळू चौधरी. आज आपण काही प्रश्न घेणार आहोत, ते खूप आपल्या जिव्हाळ्याचं आहे. तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे, सोनं वाढणार की सोनं कमी होणार. तर आताच आपले भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी जी घोषणा केली की 1 वर्षभर कोणी सोनं खरेदी करू नका. आणि अर्थातच आताचा जो मे महिना आहे, लग्न सराईचा महिना आहे आणि सर्वात जास्त सोने खरेदी ह्याच महिन्यामध्ये होते. तर मंडळी, याच्यामध्ये आपल्याला काही मुद्दे प्रकर्षाने घ्यायचे आहेत की सोन्याच्या किमती वाढणार की कमी होणार. जर सोने खरेदी करताय किंवा सोने खरेदी करायचा जर तुमचा विचार असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पहा आणि मग तुम्ही ठरवा की सोने खरेदी करायचे की नाही करायचे. तर एकंदरीत जर आपण विचार केला सोन्याच्या बाबतीमध्ये, तर नक्कीच जर तुम्ही सोने खरेदी करायचं जर थांबलात 1 वर्षभर, तर आपल्या भारत देशाचा फार मोठा आर्थिक फायदा होणार आहे. कारण परकीय चलनाची बचत होणार आहे. कारण आपण जे सोने खरेदी करतोय आपल्या देशात नाही, तर आपल्याला बाहेरच्या देशातून जो सोने खरेदी खर्च आहे किंवा सोने खरेदी साठी जो आपल्याला खर्च लागतोय तो जवळजवळ $72,000 आपल्याला मोजावे लागतात. आणि ते जर थांबले तर अर्थात आपलं परकीय चलन आहे त्याची बचत होणार आहे आणि आपला रुपया आहे तो मजबूत होणार आहे. तर तुम्ही जर विचार केलात तर आपल्याला जो खनिज तेल, म्हणजे जो आपण पेट्रोल डिझेल त्या तेलापासून आपण ते प्युरिफाय करून जे बनवतोय, तर त्याची जी खरेदी करावी लागते त्याच्या खालोखाल आपल्याला आयात आपलं सोन्यामध्ये आहे. तर तुम्ही विचार करा आपण किती सोने खरेदी करतोय. तर आपण जर सोने खरेदी जर कमी केलं तर अर्थात भारतामधून बाहेरच्या देशातून जो सोने खरेदी आपण आयात करतो तो अर्थात कमी होणार आहे. आणि आपली डॉलरची मागणी घटल्यामुळे आपला रुपया आहे तो मजबूत होणार आहे. तर जागतिक सोन्याच्या मागणीमध्ये भारत देशाचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर सुमारे जगामध्ये जेवढी सोने खरेदी होते, सोने आयात होते, तर 20 ते 25% सोनं आपल्या एकट्या भारतामध्ये आयात केलं जातं. आणि आपण जर सोने खरेदी करायचं जर थांबलो 1 वर्षभर, तर जगामध्ये सोन्याचा अतिरिक्त साठा निर्माण होईल आणि कदाचित सोन्याच्या किमतीमध्ये घसरण होऊ शकते. कारण आपला जो सोने खरेदीचा वाटा आहे तो विचार करा, जगाच्या बाजारपेठेमध्ये 20 ते 25% एवढं भारत देश सोने खरेदी करतो, म्हणजे क्रूड ऑइलच्या खालोखाल. तर याच्यामध्ये काही गोष्टी घडू शकतात. त्या म्हणजे अशा की जर आपण सोने खरेदी जर केलं नाही, तर आता दुसरी बाजू बघूया आपण. सोने जर खरेदी केलं नाही तर अर्थातच जे सोन्याचे व्यापारी आहेत, छोटे मोठे व्यापारी आहेत, जे सोन्याचे कारागीर आहेत, म्हणजे जवळजवळ कोट्यावधीच्या घरामध्ये जे कामगार आहेत ते बेरोजगार होतील. परंतु आपण दुसरा जर अर्थात देशाच्या बाबतीत जर विचार केला तर अर्थात देशाचा तर फायदा होणार आहे. आणि सोने खरेदी आपण जर कमी केली तर जी बचत आहे तर ती बचत आपली जी लोक आहेत ते दुसरीकडे गुंतवतील. म्हणजे बँकेमध्ये FD करतील किंवा म्युच्युअल फंड किंवा LIC पॉलिसी आहेत त्या काढतील. म्हणजे जो पैसा आहे तो भारतामध्येच राहील आणि आपल्या भांडवलामध्ये वाढ होऊ शकते. आता भारतीय काही तज्ज्ञांची अशी मतं आहेत का जर सोने खरेदी केलं नाही तर अर्थातच रुपया मजबूत होणार आहे, परंतु त्याच्यामध्ये अजून बेरोजगारी सुद्धा वाढू शकते. तर ह्या गोष्टींचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे. तर भारताचं जगामध्ये आपण जगाचा जर विचार केला तर जगभरामध्ये जवळजवळ 4,300 ते 4,600 हे सुमारे सरासरी हे टन आहे. 4,300 ते 4,600 टन एवढं जगामध्ये दरवर्षी सोन्याची आयात, म्हणजे सोन्याची खरेदी विक्री होते असं म्हणूया. तर एकट्या भारतामध्ये जवळजवळ 700 ते 800 टन, लक्षात ठेवा 700 ते 800 टन एवढी आपण भारत देश खरेदी करतो.
कारण भारत देशामध्ये जर पाहिलं तर सर्वाधिक लोकप्रिय आहे आपलं महिलांच्या बाबतीत जर विचार केला तर दागदागिने आहेत, ते महिलांना खूप आवडते. महिलाच नाही तर पुरुष लोक सुद्धा आवडीने दागदागिने घालतात. तर सरासरी जर अंदाज केला आपण एक तर मागच्या काही वर्षांमध्ये चीन जो आहे तो 792 टन सरासरी, बरं का, 792 टन एवढं सोने आयात करत होता. पण त्याच्या खालोखाल भारत आहे सरासरी 711 टन भारताने ही खरेदी केलेली होती. म्हणजे विचार करा की भारत देश किती टन सोनं खरेदी करतोय, म्हणजे आयात करतोय आणि आपण ते खरेदी करतोय सराफांकडून किंवा जे सोने विक्रेती आहेत त्यांच्याकडून. तर जगाचा जर विचार केला तर जगामध्ये आपण जर पाहिलं तर जगामध्ये असे किती देश आहेत का ते त्या देशांमध्ये सोन्याच्या खाणी आहेत किंवा त्या देशातून जास्तीत जास्त सोन्याचं उत्पादन हे काढलं जातं. तर आपण जर विचार केला तर भारतामध्ये भारत जो आहे तर तो सोनं कोणाकडून खरेदी करतोय, तर ज्या ठिकाणाहून जास्त उत्पादन घेतलं जातं त्या देशातून सोनं खरेदी करतोय. जसं का स्वित्झर्लंड असेल, UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर आहे, पेरू आहे, दक्षिण आफ्रिका आहे. तर या देशातून सोनं आयात करतोय. सगळ्यात जास्त स्वित्झर्लंड या देशातून भारत देश आहे हे सर्वाधिक आयात करतोय. तर सोने उत्पादन करणारे इतरही देश आहेत जसं का चीन आहे, ऑस्ट्रेलिया आहे, रशिया आहे, अमेरिका आहे, कॅनडा आहे, घाना आहे. हे आघाडीचे देश आहेत सोनं उत्पादन करणारं. आणि भारताचा जर विचार केला तर भारताचं सोन्याचं उत्पादन आहे ते अतिशय कमी आहे. जर विचार केला तर 1.5 ते 2 टन एवढं उत्पादन आपण दरवर्षी करत असतो. आणि आपण पाहिलं मागे जो सरासरी 700 ते 800 टन एवढं आपल्याला सोनं लागतं आणि आपण उत्पादन किती करतो तर 1.5 ते 2 टन करतोय. म्हणजे किती टन दरवर्षी आपण सोनं हे आयात करतो आणि त्या मोबदल्यात आपण परकीय चलन आपल्याला मोजावं लागतं. म्हणजे आपला पैसा आहे दुसऱ्या देशामध्ये जातो आणि आपला रुपया आहे तो कमी होतोय. त्याच्यामुळं जे आपले पंतप्रधान आहेत त्यांनी सांगितलेले आहे की आपला रुपया कारण आता जर पाहिलं तर रुपयाची घसरण होत चाललेली आहे आणि रुपयाची घसरण झाली तर अर्थातच महागाई वाढणार, सगळ्या गोष्टी वाढणार. मग त्याच्यामुळं आपण सोनं खरेदी थोडंसं कमी केलं पाहिजे. तसंही पाहिलं तर आता सोन्याचा भाव जो आहे सध्याच्या घडीला ते 1 तोळ्याचा जो भाव आहे तो जवळजवळ 1.5 लाखापर्यंत आपण पकडूया. मजुरी वगैरे वेगळी आहे. तर म्हणजे आपण जर एक विचार केला तर भारतामध्ये सोन्याचं उत्पादन आहे ते खूप कमी आहे. म्हणजे 1.5 ते 2 टन आहे. त्या मोबदल्यात आपण 700 ते 800 टन आपल्याला लागतंय. मग आपल्या देशामध्ये कुठे खाणी आहेत तर आपल्या देशामध्ये आहे कर्नाटक आहेत. कर्नाटकमधून 99% एवढं सोनं, त्यामध्ये हट्टी या ठिकाणी सोन्याची खाण आहे. कोलार गोल्डफील्ड आपण पाहिला, पिक्चर पाहिलं होतं KGF. आता ती खाण आहे काही कारणास्तव ती बंद झालेली आहे. हे पूर्वीच्या काळी कोलार म्हणजे KGF ही एक सोनं निर्माण उत्पादन करण्याची मोठी खाण होती. आता जर अजून त्याच्या खालोखाल पाहिलं तर झारखंड सिंहभूम आहे. तर अशा प्रकारे आपल्या देशामध्ये काय अवघ्या थोड्या प्रमाणामध्ये उत्पादन केलं. त्याच्या खालोखाल आहे आंध्र प्रदेशमध्ये. तर एकंदरीत जर आपण विचार केला तर सोन्याच्या ज्या किमती आहेत त्या आपल्यावर आहे. आपण जर खरेदी जास्त करत राहिलो, आपली मागणी वाढली आणि त्या तुलनेमध्ये सोन्याची तिकडनं आवक कमी झाली तर अर्थात किमती वाढणार. पण आपली मागणीच जर कमी झाली तर अर्थात त्या ठिकाणी सोनं आहे ते परदेशामध्ये तसंच राहणार आहे, साठणार आहे. मग अर्थातच सोन्याच्या किमती ह्या कमी होणार आहे. तर मग मित्रांनो आपल्यावर आहे आपण सोने खरेदी करायचे की नाही, सोने का खरेदी करायचे. मग सोन्यामधले आपला भारत देश आहे तर जास्तीत जास्त आपल्याकडे बचत करण्याचं एक पर्याय म्हणून आपण सोन्याकडे पाहतो, सोन्याचे कॉईन वगैरे घेतो. तर अर्थातच परंतु आताची जी परिस्थिती आहे, आता उद्योगधंदे फार कमी राहिलेले आहेत. महागाई प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आहे. जे 20 वर्षापूर्वी ज्या गोष्टी अगदी 100-200 रुपयाला मिळायच्या तीच गोष्ट आता 500-600 रुपयाला मिळते. आता साधारण माणसं जर आपण चर्चा केली, एखादा जर माणूस जर आपल्याला भेटला तर साधारण तो विचार करतो की मी बाजारात गेलो, माझे 1000 रुपये गेले. म्हणजे 500 ते 1000 रुपये आपले सहज बाजारामध्ये गेले आणि साधी छोटीशी भाजीपाल्याची पिशवी आणली, किराणा तर सोडाच, तरी आपले 500-1000 रुपये जातात.
म्हणजे एवढी महागाई प्रचंड वाढलेली आहे, त्या मोबदल्यात नोकऱ्या राहिल्या नाही. नोकऱ्या आता सरकार आहे तो कंत्राटी पद्धतीवर भर देत चाललेला आहे, शासनाकडे पैसा राहिला नाही. आता भारत देश जर विचार केला तर कितीतरी कोट्यावधी रुपयाचं कर्ज आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर शिरावर आहे. प्रत्येकाच्या म्हणजे भारत देशावर, राज्यांच्यावर कितीतरी मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. तर अशा प्रकारे जर आता तुम्हीच विचार करा, आपण सोने खरेदी केलं पाहिजे की नाही. आता तुम्ही एक गोष्टीवर आले असाल, निष्कर्षावर आले असेल की जर तुम्ही सोने खरेदी करतच राहिले तर आता तुमचं सोनं आहे ते काही घटणार नाही. पण सोने खरेदी तुम्ही 5-6 महिने जरी थांबले तर सोन्याचे दर आहे ते फार कमी येणार आहेत. आणि आवश्यक असेल तर जरूर खरेदी करा. काही ठिकाणी तर असे पर्याय उपलब्ध केलेले आहेत आता सोनारांनी की तुमचं जुनं सोनं आहे त्याच्यावर ते मोड आहे, ते मोड काही घेत नाही. जेवढी सोन्याचा भाव आहे त्या बदल्यात तुम्ही दुसरं सोनं घेऊन जा, जेणेकरून त्यांचे कारागीर वगैरे आहेत ते जगले पाहिजेत. तर अशा प्रकारचं सगळं एकूण सोन्याच्या बाबतीत सगळं वातावरण आहे. तर आता तुम्हीच ठरवा. आता तुमच्या समोर जो प्रश्न आहे तो मला वाटतं कधी थोड्या प्रमाणामध्ये सुटलेला असेल की सोने खरेदी केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे, आणि केलं तर काय होणार, नाही केलं तर काय होणार. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी थोडक्यात या ठिकाणी माझं वैयक्तिक मत असेल किंवा थोडासा मी जो सारासार विचार केला असेल किंवा मी वाचलं असेल त्याच्यामुळे मी माझं थोडंसं वैयक्तिक मत तुमच्या पुढं मांडलं. अर्थातच काहींना पटेल, काहींना नाही पटेल, परंतु तरी माझा हा छोटासा प्रयत्न आपल्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच, आणि नक्कीच मला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.